आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सेना, सेनेची काय आवश्यकता आहे? जोपर्यंत भगवान शिवाचं त्रिशूळ माझ्याजवळ आहे, मी एकटाच जाईन। नाथ, तरीही सेना सोबत असेल तर बरं होईल। राणी, ही शंकेची निशाणी आहे। कोणतंही काम कराल ते शंकाहीन होऊन पूर्ण विश्वासाने करा, तेव्हाच विजय होतो। जय भोलेनाथ। मानधाता, तू स्वतः चालत मृत्यूच्या दारी आला आहेस। नाही लवणासूर, मृत्यू तुझ्या द्वारी आली आहे। लवणासूर, तू मायावी आहेस, माया करण्यासाठी वेळ घेत आहेस, परंतु मी तुला वेळ नाही देणार। राक्षस सेनाही तुमच्यावर आक्रमण करू शकते। यासाठी आपल्या सेनेलाही नदीच्या पलीकडच्या बाजूला जायला हवं, परंतु अशा प्रकारे की शत्रूला सेनेच्या येण्याची चाहूल न लागता, नाहीतर तो त्याच्या त्रिशूळाशिवाय बाहेर नाही निघणार आणि तुम्हा सर्वांची तशीच अवस्था होऊ शकते जी राजा मानधाताची झाली होती। आमचे मामा महाराज रावण म्हणायचे की जर ऋषी मुनींचा समूळ नाश केला गेला तर पृथ्वीवर केवळ राक्षसांचंच राज्य असेल, आर्य पळून जातील। म्हणूनच आम्ही नियम बनवला आहे की सकाळी सर्वात आधी आम्ही त्याच जागी जातो जिथं साधू लोक काहीतरी यज्ञ करत असतील आणि त्यांचं अनुष्ठान पूर्ण होण्याआधी त्यांचा विध्वंस करून टाकतो। काय म्हणालात? अयोध्येचा राजा मानधाता लवणासुराचा नाश करायला आला आहे, खूप मोठी सेना घेऊन। होय महाराज, समजताच लगेच नगराचे द्वार बंद केले आहेत आणि सेनापतींनी सेनेला सुसज्ज होण्याचे आदेश देऊन मला आपणास ही सूचना देण्यासाठी आपल्या सेवेस पाठवलंय। सेना, सेनेची काय आवश्यकता आहे? जोपर्यंत भगवान शिवाचं त्रिशूळ माझ्याजवळ आहे, मी एकटाच जाईन। नाथ, तरीही सेना सोबत असेल तर बरं होईल। राणी, ही शंकेची निशाणी आहे। कोणतंही काम कराल ते शंकाहीन होऊन पूर्ण विश्वासाने करा, तेव्हाच विजय होतो। जय भोलेनाथ। नगराचे द्वार तोडा। थांबा। मानधाता, तू स्वतः चालत मृत्यूच्या दारी आला आहेस। नाही लवणासूर,
मृत्यू तुझ्या द्वारी आली आहे. तू एकटा आला आहेस म्हणून आम्हीही तुझ्याशी एकटेच युद्ध करू. हा! हत्तीच्या समोर एक मुंगी असो की 10,000 त्याला काहीच फरक पडत नाही. हो, पण ज्यांना मरायचं नसेल किंवा मरणाचं भय असेल त्यांना मी 5 क्षणांचा अवधी देतो. त्यांनी एका बाजूला यावं. लवणासूर, तू मायावी आहेस. माया करण्यासाठी वेळ घेत आहेस, परंतु मी तुला वेळ नाही देणार. एवढी प्रचंड शक्ती आहे त्या दिव्य त्रिशूळामध्ये. म्हणूनच जेव्हा तो त्रिशूळ त्याच्याजवळ असेल तेव्हा त्याला मारणं अशक्य आहे. एकच उपाय आहे की तुम्ही त्याला अशा वेळी युद्धाचे आव्हान द्या जेव्हा त्याच्याकडे ते त्रिशूळ नसेल आणि तो जेव्हा आपल्या महालापर्यंत पोहोचू शकत नसेल. तो दर सकाळी त्या त्रिशूळाची पूजा करतो. त्यानंतर तो नगरातून बाहेर पडून आहारासाठी तपस्वी आणि जनावरांना 4ही दिशांना शोधतो. त्यावेळी तो त्रिशूल सोबत नाही नेत. म्हणूनच तीच एक वेळ आहे जेव्हा तुम्हाला अस्त्र आणि शस्त्रांनी सुसज्जित होऊन नगराच्या बाहेर त्याची वाट पाहत थांबलं पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तो कोणत्याही परिस्थितीत मागे फिरून आपल्या महालात त्रिशूल आणण्यासाठी जाता कामा नये. तेव्हा कुठे तुमच्या दोघांचं बळ आणि पराक्रमाची
परीक्षा होऊ शकेल. राक्षस सेनाही तुमच्यावर आक्रमण करू शकते. यासाठी आपल्या सेनेलाही नदीच्या पलीकडच्या बाजूला जायला हवं, परंतु अशा प्रकारे की शत्रूला सेनेच्या येण्याची चाहूल न लागता, नाहीतर तो त्याच्या त्रिशूळाशिवाय बाहेर नाही निघणार आणि तुम्हा सर्वांची तशीच अवस्था होऊ शकते जी राजा मानधाताची झाली होती. म्हणून तुमच्या सेनेला गुपचूप रात्रीच्या अंधारात शांतपणे त्या बाजूला जावं लागेल.
जय शंभु त्रिशूलम मम अनुकूलम नष्ट समूलम अरिकर्ता जय अभयम दाता विघ्नम घाता भाग्य विधाता अघहर्ता तुम जिस कर साजो जहां विराजो संकट निकट न पग धरता लवणासुर ध्यावे तब जस गावे सदा रहे तुम निर्भरता सदा रहे तुम निर्भरता। जय त्रिपुरारी प्रिय सक्षम सक्रिय जागृत प्रस्तुत शस्त्रमणि अगणित गुण मंडित कबहु न खंडित होए तिहारी शक्ति घनी अविलंब अमोघ प्रहार तिहारा अरिमद मर्दन तात क्षणी लवणासुर कुल सह पाए अनुग्रह उपकृत धन कृतार्थऋणी उपकृत धन कृतार्थऋणी। वरदान स्वरूपम आयुध भूपम दिव्य अनुपम तेज भरे तुम हे रणनायक जाहि सहायक सो निर्भय रण सिंधु तरे तुम चिंतन मात्रे सुमिरन मात्रे क्षण मात्रे सब काज सरे ममतात पुण्य फल प्राप्त महानिधि लवणासुर शत नमन करे लवणासुर शत नमन करे लवणासुर शत नमन करे। काल मी असं ऐकलंय की काल दरबारात एका ऋषींनी तुम्हाला शाप दिलाय। मग काय झालं? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असे कित्येक साधू मला शाप देतात। त्यांना घाबरून आम्ही त्यांची शिकार करणं तर नाही थांबवू शकत। पण कोण जाणे का आज माझ्या मनाला त्या ऋषींच्या शापाची भीती वाटते आहे। आणि आज माझी डावी बाजू देखील लवते आहे आणि ही अपशकुनाचीच खूण आहे। राणी, तुझी ही दुर्बलता मला अजिबात नाही आवडली। स्वतः लवणासुराची पत्नी जर ह्या साधूंना घाबरू लागली तर मग राक्षस जातीच्या साम्राज्याचा अंत होऊन जाईल। राणी, तुला नाही माहित की हे ऋषी मुनीचार्यांची मूळ शक्ती आहेत। हे मोठे मोठे यज्ञ आणि वैदिक अनुष्ठानांच्या द्वारे
मोठे वैज्ञानिक अनुसंधान करून अशा शक्ती प्राप्त करतात ज्यांनी ते आपल्या मायावी शक्तींना पराभूत करू शकतात. आमचे मामा महाराज रावण म्हणायचे की जर ऋषी मुनींचा समूळ नाश केला गेला तर पृथ्वीवर केवळ राक्षसांचंच राज्य असेल, आर्य पळून जातील. म्हणूनच आम्ही नियम बनवला आहे की सकाळी सर्वात आधी आम्ही त्याच जागी जातो जिथं साधू लोक काहीतरी यज्ञ करत असतील आणि त्यांचं अनुष्ठान पूर्ण होण्याआधी त्यांचा विध्वंस करून टाकतो. राणी, म्हणूनच मदुरेत राक्षसांचं राज्य असणं अटळ आहे आणि अटळच राहील.